नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्रात हळदीच्या दरात दिवसेंदिवस आपल्याला काही प्रमाणात का होईना पण सुधारणा पाहायला मिळत आहे. मित्रांनो, पहा सविस्तर माहिती. हळदीला काय मिळत आहे सध्या महाराष्ट्रात बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 216 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,700 रुपये, सर्वसाधारण दर 15,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 19,500 रुपये. पुढील बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे 930 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,000 रुपये, सर्वसाधारण दर 13,550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,200 रुपये. पुढील बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे हळदीला 1,500 क्विंटलची. कमीत कमी हिंगोली येथे दर मिळालेला आहे हळदीला 11,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,800 रुपये. पुढील बाजार समिती मुंबई. आवक आलेली आहे हळदीला 62 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 18,000 रुपये, सर्वसाधारण दर 20,500 रुपयाचा, तर जास्तीत जास्त मुंबईला दर मिळालेला आहे हळदीला 23,000 रुपये. पुढील बाजार समिती नांदेड. आवक आलेली आहे 1,940 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,650 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,200 रुपये. पुढील बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे 1,480 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 10,750 रुपये, सर्वसाधारण दर 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,300 रुपये. पुढील बाजार समिती आहे वसमत. लोकल हळदीला आवक आलेली आहे वसमत येथे 875 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर 13,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 16,000 रुपये. पुढील बाजार समिती सेनगाव. आवक आलेली आहे 22 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये, सर्वसाधारण दर 11,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,000 रुपये. पुढील बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,100, सर्वसाधारण दर मिळाला 10,700 रुपये, तर जास्तीत जास्त लोह्याला हळदीचा भाव मिळालेला आहे 12,000 रुपयाचा.